नाशिकच्या खासदारकीचं तिकीट भुजबळांना मिळणार होतं, परंतु जाहीर करायला उशीर झाला आणि या दरम्यान काहीतरी षडयंत्र शिजलं असा अंदाज आहे। कारण नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर नाशिकचा खासदार म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात भुजबळांना स्थान द्यावं लागलं असतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका बड्या नेत्याला हे नको असल्यानंच नाशिकची उमेदवारीच भुजबळांना दिली गेली नाही अशी शंका भुजबळांच्या जवळचे नेते व्यक्त करीत आहेत। रिंगणात दाखल व्हा आणि लोकसभेत या असे स्पष्ट संकेत भाजप नेतृत्वाकडून मिळाले, मात्र तरी सुद्धा त्यांना तिकीट दिलं गेलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका बड्या नेत्याला ते नको होतं, कारण भुजबळ जिंकले असते तर त्यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळालं असतं। भुजबळांची संधी हुकली आणि त्यामुळे ते दुखावलेले आहेत। भुजबळ त्यामुळेच महायुती सरकारच्या विरोधात विधान करीत आहेत असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातोय। काय विधान केलंय छगन भुजबळ यांनी युतीच्या विरोधामध्ये? तर महाड येथील चौदार तळ्याच्या परिसरात मनुस्मृती विरोधात आंदोलन करताना चुकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडले गेल्याने अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे पुढे सरसावल्यामुळे राजकीय वर्तुळात भुजबळ नाराज असल्याचा तर्क लढवला जाऊ लागलाय। येत्या राज्यसभा पोटनिवडणुकीत भुजबळांना किंवा त्यांच्या पुतण्यांना संधी दिली जावी अशी त्यांची इच्छा असावी असाही अंदाज आहे। ओबीसी समाज हा भुजबळांचा समर्थक असल्याने ही मते नाराज करणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला परवडणार नाहीये। शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा चंचू प्रवेश करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे। सरकारच्या या कथित निर्णयाविरोधात आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृती दहन कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यावेळी त्यांच्याकडून अनावधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विडंबना झाली। या प्रकरणाबाबत त्यांनी तातडीने माफीही मागितली असली तरी या प्रकरणानंतर भाजपने राजकीय फायदा उचलत राज्यभर आव्हाडांविरोधात निषेध आंदोलन सुरू केलं होतं। अशा परिस्थितीत भुजबळ हे चक्क आव्हाडांच्या मदतीला पुढे आले आहेत। पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झालाय। आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते भुजबळ यांनी आव्हाडांची पाठराखण केली आहे। तसेच शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका करत महायुतीला घरचा आहेर देखील दिलाय। महायुतीत स्वतः मंत्रिपद भुसवत असताना सरकारच्या विरोधात भूमिका भुजबळ यांनी मांडल्याने भुजबळ हे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात आणि ते नाराज असल्यामुळे ते शरद पवार गटात देखील परत जातील असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे अजितदादांचा हा शिलेदार शरद पवार यांच्या गळाला लागतो का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशीच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंडळीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।